छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा शाळांना दणका। 33 खासगी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक निलंबित। निवडणूक कामासाठी शिक्षकांची माहिती सादर न केल्याने ही कारवाई। विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस। संध्याकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा। सर्व नेत्यांच्या आपापल्या होम ग्राउंडवर सभा, रॅली आणि पदयात्रा। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत काका आणि पुतण्याची तोफ धडाडणार। शरद पवार आणि अजित पवारांच्या भाषणाकडे सर्वांच्या नजरा। राज्यात कुणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही। पवारांचा थेट इशारा। रस्ता चुकलेल्यांना नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं। शरद पवारांचं मतदारांना आवाहन। जळगाव शहरात अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर पहाटे गोळीबार। अपक्ष उमेदवाराला संरक्षण मिळणार। संभाजीनगरच्या विशाल हिंदू धर्मजागरण महासभेत कालीचरण महाराजांची शिवराळ भाषा। जरांगेंचा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस असा उल्लेख। जनसुराज्य पक्षाचे करवीरचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला। सभेतून परतताना गाडी अडवून शस्त्राने मारहाण। कोस्टल रोडचं 93% काम पूर्ण। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वरळी ते वांद्रे थेट वाहतूक सुरू होणार। पाऊण तासांचा प्रवास अवघ्या 12 मिनिटात। दिल्लीतील जीवघेणा प्रदूषण रोखण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून अवजड वाहनांना नो एंट्री। नवीन बांधकामांनाही बंदी, तर 10वी आणि 12वी वगळता सर्व शाळा ऑनलाईन। विमा क्षेत्रात 100% परकीय गुंतवणुकीचं विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार। सध्या 74% आहे मर्यादा। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टेस्टला कॅप्टन रोहित शर्मा मुकणार। बुमराह करणार टीमचं नेतृत्व। 22 तारखेपासून सुरू होते पहिली टेस्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।